गुड मॉर्निंग. आज आपण SY BCom या वर्गातील व्यावसायिक कायदे या विषयातील विशेष करार प्रकरणातील दुसऱ्याची वस्तू शोधून देणाऱ्या व्यक्तीचे हक्क आणि कर्तव्य अभ्यासणार आहोत. दुसऱ्याची वस्तू शोधून देणाऱ्या व्यक्तीला कायद्यानुसार काही हक्क किंवा अधिकार दिलेले आहेत. त्याचबरोबर त्याची काही कर्तव्यसुद्धा असतात. ज्या व्यक्तीला दुसऱ्याच्या मालकीची एखादी वस्तू सापडते व तो ती वस्तू आपल्याजवळ सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशानं ती ठेवत असतो, अशा वेळेला त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची वस्तू शोधून देणारा व्यक्ती असं म्हटलं जात असतं. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याची वस्तू सापडते त्यावेळी वस्तू सापडणारी व्यक्ती ही निक्षेपगृहीता असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बेली असं म्हणत असतो. आणि अशा प्रकारे सापडलेली वस्तू संबंधित व्यक्तीला परत करण्याची जबाबदारी ही किंवा कायदेशीर बंधन हे त्या व्यक्तीवर येऊन पडत असतं. मग कायद्यानुसार या निक्षेपगृहीत्याला काही अधिकारसुद्धा प्राप्त होत असतात आणि त्याला काही जबाबदाऱ्यांची सुद्धा त्या ठिकाणी पूर्तता करावी लागत असते किंवा काही जबाबदाऱ्यांचाही भार जो आहे किंवा ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्याला पार पाडाव्या लागत असतात. प्रथमतः आपण दुसऱ्याची वस्तू शोधून देणाऱ्या व्यक्तीचे हक्क जे आहेत ते पाहणार आहोत. इंग्लिशमध्ये ज्याला राईट ऑफ फाइंडर्स ऑफ गुड असं म्हटलं जात असतं. त्यामध्ये 2 प्रकारचे हक्क त्याला येतात. पहिला हक्क जो आहे तो येतो ग्रहणाधिकाराचा हक्क, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं राईट ऑफ लायन. भारतीय करार कायद्यामध्ये कलम 168 मध्ये दुसऱ्याची वस्तू शोधून देणाऱ्या व्यक्तीला ग्रहणाधिकार प्राप्त करून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच सापडलेली वस्तू जी आहे ती योग्य प्रकारे सांभाळणं, त्याचा मालक शोधून काढणं आणि त्यासाठी जो काही खर्च करावा लागेल तो त्या वस्तूच्या मालकाकडून ती वस्तू मिळेपर्यंत थोडक्यात त्या मालकाकडून तो वसूल करता येतो, परंतु तो मालक मिळेपर्यंत ती वस्तू स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवता येत असते. अनेक वेळेला वस्तू सापडलेली व्यक्ती जी आहे तो जो खर्च करत असते तो खर्च करण्यासाठी कोर्टामध्ये दावासुद्धा दाखल करू शकत नाही. बऱ्याच वेळेला खर्च मिळेपर्यंत संबंधित वस्तू जी आहे ती स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवण्याचा अधिकार कायद्यानं दिलेला आहे. तसंच वस्तू हरवलेल्या मालकानं वस्तू शोधून देण्यास काही जर बक्षीस जाहीर केलं असेल तर ते बक्षीस मिळवण्यासाठी सुद्धा संबंधित व्यक्ती जी आहे ती पात्र राहत असते आणि त्या वस्तूच्या मालकावर तसा दावा करू शकते. बक्षीस मिळेपर्यंत वस्तू स्वतःजवळ ठेवण्याचा अधिकारसुद्धा कायद्यानं त्याला प्राप्त करून दिलेला आहे. त्यानंतर दुसरा भाग येतो तो म्हणजे वस्तू विकण्याचा हक्क. कलम 169 नुसार दुसऱ्याची सापडलेली वस्तू काही परिस्थिती निर्माण झाली तर ती व्यक्ती विकूसुद्धा शकते किंवा विकण्याचा हक्क कायद्यानं त्या वस्तू सापडणाऱ्या व्यक्तीला दिलेला आहे. पण कधी जेव्हा योग्य प्रयत्न करून सुद्धा वस्तूच्या मालकाचा शोध लागत नाही अशा वेळेला तो वस्तू विकू शकतो. किंवा वस्तूच्या मालकानं वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा मालक शोधून काढण्यासाठी केलेला खर्च जो आहे तो देण्यासाठी जर नकार दिला असेल तर सदर व्यक्ती ती सापडलेली वस्तू विकू शकते. सापडलेली वस्तू समजा जर नाशवंत स्वरूपाची असेल किंवा मोठ्या प्रमाणावर त्या वस्तूच्या किमतीमध्ये जर घट होणार असेल तरीसुद्धा ती वस्तू ज्याला सापडली आहे ती तो विकू शकतो. आणि शोधून काढणाऱ्या व्यक्तीचा खर्च जो आहे तो वस्तूच्या किमतीच्या 2/3 जर जास्त असेल तर सदर व्यक्ती सापडलेली वस्तू काय करू शकते, विकू शकते. मग या व्यक्तीच्या काही जबाबदाऱ्या सुद्धा येत असतात. काय जबाबदाऱ्या येतात तर त्यामध्ये कलम 171 मध्ये ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला बघणं गरजेचं आहे. सर्वसामान्य समंजस माणूस स्वतःच्या वस्तूची जशी देखभाल घेत असतो किंवा देखभाल करीत असतो तशीच देखभाल सापडलेल्या वस्तूची सुद्धा त्यानं करणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी त्या संबंधित व्यक्तीवरती येऊन पडत असते. त्यानंतर सापडलेली वस्तू जी आहे ती स्वतःच्या उपयोगासाठी त्यानं वापरू नये किंवा सापडलेली वस्तू जी आहे ती स्वतःच्या वस्तूंमध्ये किंवा मालमत्तेमध्ये मिसळू नये. तसंच वस्तूचा मालक शोधण्यासाठी प्रामाणिकपणे योग्य ते प्रयत्न त्यानं करणं गरजेचं असतं. या जबाबदाऱ्या त्याच्या निर्माण होत असतात. यानंतर आपल्याला पाहायचं आहे निक्षेपाच्या कराराची समाप्ती. निक्षेपाचे करार जे आहेत त्या निक्षेपाच्या कराराचा कालावधी बऱ्याच वेळेला पूर्ण झाल्यावर नंतर त्याची समाप्ती केली जात असते.
परंतु कलम 171 जसा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता की सापडलेल्या वस्तूची जी काही बाब आहे त्या बाबतीमध्ये समंजस माणूस जशी वस्तूची देखभाल करेल तशी देखभाल त्यानं जसं करणं गरजेचं असतं, तसंच निक्षेपाच्या कराराच्या बाबतीमध्ये समंजस व्यक्तींनी काही गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेणं गरजेचं असतं आणि कायद्यानं त्या ग्राह्य धरल्या जात असतात किंवा कायद्यानं त्यांची अंमलबजावणी करावी असं म्हटलेलं आहे. मग निक्षेपाच्या कराराची समाप्ती जी आहे ती कोणकोणत्या पद्धतीनं होते त्याच्या पद्धती आपण पाहणार आहोत. प्रथमतः पहिला भाग आहे कालावधी पूर्ण झाल्यावर. एक विशिष्ट कालावधीसाठी जर वस्तू निक्षेपित केल्या असतील आणि तो कालावधी जर संपला असेल तर करार आपोआप संपुष्टामध्ये येत असतो. त्यानंतर उद्देश पूर्ण झाल्यानंतर सुद्धा निक्षेपाच्या कराराची समाप्ती होते. म्हणजे ज्या हेतूसाठी किंवा ज्या उद्देशासाठी किंवा ज्या कारणासाठी वस्तू निक्षेपित केली होती तो उद्देश सफल झाला आहे किंवा ते कारण जे आहे ते पूर्ण झाले आहे, तर अशा वेळेला कराराची समाप्ती केली जात असते. त्यानंतर करार रद्द झाल्यास निक्षेपाच्या करारातील ज्या काही अटी असतील त्या अटीप्रमाणे निक्षेप गृहीत्यानं वस्तूचा उपयोग न केल्यास निक्षेपदाता जो आहे तो निक्षेपाच्या वस्तू परत घेऊ शकतो आणि आपला करार जो आहे तो रद्द करू शकतो. त्यानंतर निक्षेपित वस्तूची नासधूस झाल्यास निक्षेपित जी काही वस्तू असेल त्या वस्तूची नासधूस झाली किंवा निक्षेपित वस्तू जी आहे ती जर नष्टच करून टाकलेली असेल, थोडक्यात निक्षेपित वस्तू जी आहे ती वापरण्यायोग्य जर ठेवलेली नसेल तर अशा वेळेला कराराची समाप्ती होत असते. त्यानंतर निशुल्क निक्षेप करार जे असतात ते महत्त्वाचे आहेत. निशुल्क निक्षेप जर असेल तर निक्षेपदाता निक्षेप केव्हाही रद्द करू शकतो, परंतु त्यामुळं जर निक्षेप गृहीतेचं काही नुकसान झालं असेल तर ते मात्र निक्षेपदात्याला काय करावं लागतं, भरून द्यावं लागत असतं. त्यानंतर मृत्यू झाल्यात निक्षेपदाता किंवा निक्षेपगृहीता या दोघांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा दोघांचाही जर मृत्यू झाला असेल तर निक्षेपाचे करार हे आपोआपच त्या ठिकाणी काय होत असतात, समाप्त होत असतात किंवा निक्षेप जे आहे ते निशुल्क असल्यास निक्षेपाची समाप्ती होत असते. त्यानंतर पुढील भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत तारणासाठी निक्षेप. तारणाच्या करारामध्ये परतफेडीची हमी किंवा शाश्वती किंवा खात्री देण्याच्या उद्देशानं जर समजा एखाद्या व्यक्तीनं आपली एखादी वस्तू जी आहे ती दुसऱ्याजवळ निक्षेपित केली असेल तर भारतीय करार कायद्यामध्ये 172 कलम जे आहे त्या तारणानुसार त्याला थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, तारणासाठी निक्षेप केला असं या ठिकाणी म्हणू शकतो. भारतीय करार कायदा 1872 कलम 172 निक्षेपाची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. काय व्याख्या पाहायला मिळते तर एखाद्या परतफेडीची किंवा एखाद्या वचनाच्या पूर्ततेची खात्री देण्यासाठी एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीजवळ वस्तू निक्षेपित केल्यास अशा निक्षेपाला तारणासाठी निक्षेप असे म्हटले जावे किंवा असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या कर्जाची जी काही परतफेड आहे किंवा त्या वचनाच्या पूर्ततेची खात्री देण्यासाठी एक व्यक्ती काय करते, दुसऱ्या व्यक्तीजवळ वस्तू आपली निक्षेपित करत असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, तारणासाठी निक्षेप असं म्हणत असतो. तारणासाठी निक्षेपास जे काही तारणासाठी बंधक किंवा प्राधी जे असतात त्याला त्या ठिकाणी बंधक किंवा प्राधी असं सुद्धा म्हटलं जात असतं. तारण म्हणून वस्तू निक्षेपित करणाऱ्याला तारणदाता किंवा बंधनकर्ता असं सुद्धा म्हटलं जात असतं. त्याला इंग्रजीमध्ये आपण पावनर असं या ठिकाणी म्हणत असतो. तारण स्वीकारणाऱ्याला तारण गृहीता किंवा बंधक गृहीता असं म्हटलं जात असतं. इंग्रजीमध्ये ज्याला पवनी असं आपण म्हणतो. साधारणपणे वस्तूंचा जो काही कायदेशीर हक्क असेल किंवा कायदेशीर मालक जो आहे तोच स्वतः आपली वस्तू काय करू शकतो, तारण ठेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या वर्जनीय ठरावाच्या अंतर्गत एखादी वस्तू जर एखाद्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये जर दिलेली असेल तर हा ठराव रद्द होण्यापूर्वी त्या व्यक्तीनं वस्तू तारण म्हणून जर ठेवली असेल तरी सुद्धा असं तारण योग्य आहे असं मानलं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत तारणाच्या अटी. तारणासंबंधी काही महत्त्वाच्या
अटी ज्या आहेत त्या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे तारण हे कर्ज फेडीसाठी किंवा वचनाची हमी म्हणून दिलेलं असावं किंवा ते वचनाची हमी म्हणून सुद्धा ठेवलं जातं. त्याचबरोबर तारणाच्या निक्षेपात केवळ चल संपत्तीच तारण म्हणून ठेवता येत असते. माल किंवा वस्तू प्रत्यक्ष तारण गृहीत्याच्या ताब्यात दिल्याशिवाय वैध तारणासाठी निक्षेप पूर्ण होत नाही. आणि तारण निक्षेपामध्ये तारणासाठी निक्षेप म्हणून जी काही वस्तू दिली जाणार असेल तिचा प्रत्यक्षच ताबा देऊन चालत नाही, तर दिलेला ताबा कायदेशीर सुद्धा असणं गरजेचं असतं. यानंतर आपल्याला पाहायचे आहेत तारण गृहीत्याचे हक्क. भारतीय करार कायद्यामध्ये तारण गृहीत्याला काही हक्क दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला हक्क येतो तो म्हणजे वस्तू अडवून ठेवण्याचा अधिकार. तारण गृहीत्याला आपलं कर्ज किंवा कर्जावरील असणारं जे काही व्याज असेल ते व्याज, वस्तूची देखभाल, त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी झालेला खर्च या सर्व रकमेची परतफेड झाल्याशिवाय तारण गृहीता तारणाच्या वस्तू ज्या आहेत त्या तारणदात्याला परत करणार नाही. आणि यालाच तारण गृहीत्याचा विशेष ताबे हक्क असं या ठिकाणी आपण म्हणत असतो. करार कायद्याच्या कलम 173 मध्ये हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा हक्क आहे विशेष स्वरूपाचा खर्च मिळवण्याचा अधिकार. तारण म्हणून ठेवलेल्या वस्तूबाबत तारण गृहीत्यानं विशेष स्वरूपाचा जर काही खर्च केला असेल तर तो खर्च तारणदात्याकडून वसूल करण्याचा हक्क त्याला प्राप्त होत असतो. परंतु हा खर्च वसूल करण्यासाठी वस्तू अडवून ठेवण्याचा अधिकार मात्र त्याला मिळणार नाही, कारण कलम 173 मध्ये तसा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इतर कर्जासाठी वस्तू अडवून ठेवण्याचा हक्क. करारामध्ये तरतूद जर केलेली असेल तर इतर कर्जांच्या परतफेडीसाठी सुद्धा किंवा सुरक्षिततेसाठी सुद्धा तारण गृहीता तारण ठेवलेला माल किंवा ज्या काही वस्तू असतील त्या अडवून ठेवू शकतो. करार कायद्यातील कलम 174 प्रमाणे तारण गृहीत्याला अशा प्रकारचा हक्क दिलेला आहे किंवा अशा प्रकारचा हक्क जो आहे तो वापरता येतो. त्यानंतर तारणदात्यानं आपलं वचन जर पाळलं नाही तर त्याला मिळणारे अधिकार. तारणदात्यानं दिलेलं वचन जर पाळलं नाही म्हणजेच ठरलेल्या मुदतीमध्ये जर खर्चाची परतफेड केली नाही तर तारण गृहीत्याला 2 प्रकारचे अधिकार प्राप्त होत असतात. त्यामध्ये प्रथमतः कर्जाच्या परतफेडीबाबत तारण गृहीता तारणदात्याविरुद्ध न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो आणि म्हणून तारण म्हणून त्याच्या ठेवलेल्या ज्या काही वस्तू असतील त्या दुय्यम हमी म्हणून जवळ ठेवता येत असतात. त्याचबरोबर तारणदात्याला योग्य सूचना देऊन तो तारणाच्या वस्तूची विक्री करू शकेल किंवा विक्रीतून कर्जाच्या रकमेपेक्षा कमी रक्कम जर आली असेल तर तारण गृहीता उरलेली रक्कम जी आहे ती तारणदात्याकडून मागू शकतो किंवा कर्जापेक्षा जास्त रक्कम जर त्या वस्तूच्या विक्रीतून उपलब्ध झाली असेल तर जास्तीची जी काही रक्कम असेल ती तारणदात्याला परत करावी लागत असते. त्याचबरोबर तारणदात्याच्या वस्तू विकण्यापूर्वी केव्हाही तारणदाता खर्चाची किंवा देण्याची जी काही रक्कम असेल ती रक्कम तारण गृहीत्याला देऊन आपल्या वस्तू सोडवून आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकतो. तारण गृहीत्याला अशा प्रकारचे अधिकार किंवा हक्क जे आहेत ते कायद्यानं दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. तारण गृहीत्याची जी काही कर्तव्य आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सर्वसामान्य निक्षेप गृहीत्याचे जी कर्तव्य असतात किंवा त्याला जी काही कर्तव्य पार पाडावी लागत असतात तीच कर्तव्य तारण गृहीत्याला सुद्धा पार पाडावी लागत असतात. यामध्ये निक्षेपित वस्तूची काळजी घेणं, त्याचबरोबर निक्षेपाच्या अटीविरुद्ध कार्य न करणं, निक्षेपाच्या वस्तू ज्या आहेत त्याचा अनधिकृत वापर न करणं किंवा निक्षेपाच्या वस्तू स्वतःच्या वस्तूंमध्ये न मिसळणं, निक्षेपाच्या ज्या काही वस्तू असतील त्या परत करणं किंवा निक्षेपित वस्तूपासून झालेला जो काही लाभ असेल किंवा त्यामध्ये झालेली जी काही वाढ असेल ती निक्षेपदात्याला परत देणं असे अधिकार आणि कर्तव्य या ठिकाणी त्याला पार पाडावी लागत असतात. यानंतर पुढील महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे तारण आणि निक्षेप यातील असणारा फरक. तारण आणि निक्षेप यांच्या उद्देशामध्ये महत्त्वपूर्ण असा फरक आपल्याला पाहायला मिळतो. तारणाच्या व्यवहारामध्ये एखाद्या कर्जाच्या परतफेडीची किंवा वचनपूर्ततेची हमी किंवा खात्री
या हेतूनं किंवा या उद्देशानं वस्तूचा निक्षेप करण्यात येत असतो. आणि निक्षेपाचा जर आपण विचार केला तर निक्षेपाच्या व्यवहारामध्ये तारणामागे जसा उद्देश असतो तसा कोणताही उद्देश त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. वस्तूच्या विक्रीचा जर आपण विचार केला तर तारण गृहीत्याला विशिष्ट परिस्थितीमध्ये न्यायालयाच्या परवानगीशिवाय तारण वस्तूंची विक्री करण्याचा हक्क प्राप्त होत असतो. परंतु निक्षेपाचा जर आपण विचार केला तर निक्षेप गृहीत्याला मात्र निक्षेपित वस्तूंवर फक्त विशिष्ट ग्रहणाधिकार मिळतो. त्याला निक्षेपित वस्तू ज्या आहेत त्या विकण्याचा अधिकार मिळत नाही. त्यानंतर उपयोगाच्या बाबतीमध्ये जर हा फरक आपण पाहिला तर तारण गृहीत्याला तारणाच्या वस्तूंचा उपयोग करण्याचा अधिकार नसतो. निक्षेपामध्ये मात्र निक्षेपाच्या वस्तूंबाबत अशा प्रकारचं कोणतंही बंधन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर करारांचा जर आपण विचार केला तर तारणाचे सर्व करार हे निक्षेपाचे करार असतात, परंतु सर्वच निक्षेपाचे करार हे मात्र तारणाचे करार असू शकत नाहीत. त्यानंतर तारण आणि गहाण यातील फरक आपण पाहणार आहोत. तारण आणि गहाण या दोन्हींमध्ये सुद्धा आपल्याला फरक पाहायला मिळतो. दोन्हींच्या स्वरूपामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो तो म्हणजे तारण जे आहे ते फक्त चल संपत्तीचंच तारण ठेवता येत असतं. गहाणमध्ये मात्र अचल संपत्तीचा सुद्धा वापर करता येतो किंवा अचल संपत्तीचाच फक्त गहाण म्हणून ठेवण्यात येत असते. ताब्याचा जर आपण विचार केला तर तारणामध्ये विशेष संपत्तीचा ताबा तारण गृहीत्याकडे दिला जातो, तर सर्वसाधारण संपत्तीचा ताबा जो आहे तो तारणदात्याकडेच असतो. गहाणामध्ये मात्र संपत्तीचा जो काही ताबा असेल तो जो ऋणको असतो त्या ऋणकोकडे जात असतो. त्यानंतर विक्रीचा जर आपण विचार केला तर तारणाच्या वस्तू न्यायालयाच्या परवानगीशिवाय तारण गृहीता विकू शकतो. गहाण मालमत्तेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर गहाण मालमत्तेची विक्री करण्यासाठी धनकोला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत असते. त्यानंतर मालकी हक्कांचा जर आपण विचार केला तर तारण म्हणून ठेवलेल्या संपत्तीचा मालकी हक्क हा तारणदात्याकडेच असतो, त्याला आपण ऋणको असं म्हणत असतो. गहाण संपत्तीचा मालकी हक्क जो आहे तो मात्र धनकोकडे त्या ठिकाणी जात असतो. अशा पद्धतीचा फरक आपल्याला तारण आणि गहाण यामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर तारण व ग्रहणाधिकार यातील फरक आपण पाहणार आहोत. दोन्हींच्या अर्थामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. तारणाच्या व्यवहारामध्ये कर्जफेडीची किंवा वचनपूर्तीच्या खात्रीपूर्वी वस्तूचा निक्षेप केला जात असतो. कर्जफेड किंवा वचनपूर्ततेसाठी एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडे चलसंपत्ती निक्षेपित केली असेल तर त्याला तारणासाठीचे निक्षेप असं म्हटलं जातं. त्यानंतर ग्रहणाधिकाराचा जर आपण विचार केला तर एखाद्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये आधीच असलेली दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची वस्तू जी आहे किंवा मालमत्ता जी आहे ती घडविण्याबाबत, तयार करण्याबाबत, अगर दुरुस्त करण्याबाबत, मोबदला मिळेपर्यंत किंवा कर्जफेड होईपर्यंत ती वस्तू ताब्यात ठेवण्याचा अधिकार जो काही प्राप्त होत असतो त्या व्यक्तीला, त्याला आपण ग्रहणाधिकार असं या ठिकाणी म्हणत असतो. प्रकारांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर तारणाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाहीत किंवा कायद्यामध्ये तसा उल्लेख आपल्याला आढळून येत नाही. ग्रहणाधिकाराच्या बाबतीमध्ये मात्र 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिला म्हणजे सर्वसाधारण ग्रहणाधिकार आणि दुसरा म्हणजे विशिष्ट ग्रहणाधिकार. त्यानंतर विक्रीचा जर आपण विचार केला तर विक्रीच्या बाबतीमध्ये तारण गृहीत्याला तारण वस्तू विकण्याचा अधिकार विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राप्त होत असतो, परंतु ग्रहणाधिकाराच्या बाबतीमध्ये मात्र माल अडवून ठेवण्याचा अधिकार ग्रहणाधिकार गृहीत्याला असतो. विक्रीचा मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा अधिकार दिलेला नाही. त्यानंतर समाप्तीचा जर आपण विचार केला तर वस्तूवरील तारणाधिकार वस्तू तिच्या मालकाला परत केल्यास अगर वस्तू हरवल्यास नष्ट होत नाही, कारण
शेवटी ती वस्तू जी आहे ती संबंधित व्यक्तीच्याच मालकीची राहत असते. ग्रहणाधिकारामध्ये मात्र वस्तूवरचा ताबा जर नष्ट झाला असेल तर ग्रहणाधिकार जो आहे तो आपोआप संपुष्टामध्ये येत असतो. म्हणजेच त्याची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तारणाचा जर आपण विचार केला तर बऱ्याच वेळेला तारणाच्या करारामध्ये परतफेडीची हमी किंवा शाश्वती किंवा खात्री देण्याच्या उद्देशानंच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ वस्तू निक्षेपित करीत असते आणि भारतीय करार कायद्यामध्ये याला महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे. याचं जर आपण उदाहरण पाहायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडून एक 20,000 रुपये रकमेचं समजा जर कर्ज घेतलं असेल आणि त्यासाठी आपले 3 तोळे सोन्याची जी काही चेन असेल ती जर तारण ठेवली असेल तर पहिल्या व्यक्तीनं सोन्याच्या चैनीच्या तारणासाठी निक्षेप केला असा त्याचा अर्थ होत असतो. आणि या ठिकाणी पहिली व्यक्ती जी आहे ती तारणदाता म्हणून गृहीत धरली जाते आणि ज्याच्याकडे ती ठेवली जाते त्याला आपण तारण गृहीता असं म्हणू शकतो. आणि याचा उपयोग जो आहे तो कर्जफेडीसाठी किंवा वचनाची हमी म्हणून केला जात असतो. आणि तारणाच्या निक्षेपामध्ये फक्त केवळ चल संपत्तीच तारण ठेवता येत असते. अचल संपत्ती मात्र आपल्याला तारण ठेवता येत नाही. आज आपण तारणासाठी निक्षेप हा भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्याची वस्तू शोधून देणाऱ्या व्यक्तीचे हक्क आणि कर्तव्य जी काही असतील ती आपण पाहिलेत. त्या हक्कांमध्ये ग्रहणाधिकाराचा हक्क आणि वस्तू विकण्याचा हक्क, त्याचबरोबर दुसऱ्याची वस्तू शोधून देणाऱ्या व्यक्तीच्या ज्या काही जबाबदाऱ्या निर्माण होतात कलम 171 मध्ये ज्या आहेत त्या आपण सविस्तररित्या पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर निक्षेपाच्या कराराची समाप्ती कशा पद्धतीनं होते त्याचेही प्रकार आपण पाहिलेत. त्यामध्ये कालावधी पूर्ण झाल्यानंतर, त्याचबरोबर उद्देश पूर्ण झाल्यावर, करार रद्द झाल्यानंतर, त्याचबरोबर निक्षेपित वस्तूची नासधूस, निशुल्क निक्षेपाचे असणारे करार किंवा निक्षेपाच्या करारातील जे काही पक्ष असतात म्हणजे निक्षेपदाता आणि निक्षेप गृहीता यांचा जर मृत्यू झाला असेल तर कराराची समाप्ती होते, असे प्रकार आपण त्यामध्ये पाहिले. त्यानंतर तारणासाठी निक्षेप ही जी संकल्पना आहे ती भारतीय करार कायद्यामध्ये कलम 172 नुसार नेमकी काय आहे ती आपण स्पष्टपणे समजून घेतलीत. तारणाच्या अटी आपण पाहिल्यात. त्यानंतर तारण गृहीतेचे हक्क पाहिलेत. त्यामध्ये वस्तू अडवून ठेवण्याचा अधिकार, विशेष स्वरूपाचा खर्च मिळवण्याचा अधिकार, इतर कर्जांसाठी वस्तू अडकवून ठेवण्याचा अधिकार किंवा तारणदात्यानं जर आपलं वचन पाळलं नाही तर त्याला काही हक्क प्राप्त होत असतात ते हक्क. त्यानंतर तारण गृहीत्याची कर्तव्य, त्यानंतर तारण आणि निक्षेप या दोन्हींमध्ये असणारा फरक, त्याचबरोबर तारण आणि गहाण यामध्ये असणारा फरक आणि तारण आणि ग्रहणाधिकार यामध्ये असणारा जो काही फरक असेल तो आपण सविस्तररित्या अभ्यासलेला आहे.
धन्यवाद.